केस फ्रीजी असतील आणि पोरोसिटी जास्त असेल तर नगरकर आपण काय करणार, चला आज दाखवतो. सकाळीच इंस्टाग्रामवर आपलं ट्रान्सफॉर्मेशन पाहून केडगाववरनं एक खास मॅडम नॅनोप्लास्टियासाठी आल्या. त्यांचे केस खूप फ्रीजी होते आणि पोरोसिटी जास्त असल्यामुळे केस मॅनेज करणं खूप अवघड होत होतं त्यांना. आणि आपल्याला नियमित फॉलो करत होते ते आणि रोज आपले रिझल्ट्स पाहून त्यांना खूप दिवसाची इच्छा होती की आपल्या सलॉन्सला येऊन त्यांनी एक ट्रीटमेंट करावी. म्हणून प्रॉपर ॲप्लिकेशन करून घेतलं आपण. त्याच्यानंतर वेटिंग पिरियड ठेवला. वेटिंग पिरियड नंतर आयनिंग केली. आयनिंग नंतर शेवटचा रिझल्ट तर खूपच स्मूथ, सिल्की, मॅनेजेबल आणि एकदम भारी दिसत होता. त्यानंतर बालिकाश्रम रोडवरनं ही ताई आली होती आणि हिला एकदम मस्त असा ब्लंट हेअरकट करून दिला आपण आणि एकदम क्वालिटी फिनिशिंग केली आणि दिसायला पण खूप छान दिसत होता हेअरकट. ताईला देखील खूप आवडला आणि त्याच्या मम्मीला देखील हेअरकट खूप आवडला. त्यानंतर अमोल सर आले होते सलूनला आणि अमोल सरांना हेअरकट करायचा होता आणि आपण मस्त असं त्यांना ट्रिमिंग करून दिलं आणि मस्त असं दिसत होता हे कट. त्यानंतर केडगाववरनं ही ताई आली होती. उल्फ हेअरकट करायचं होतं तिला आणि तिने एक पिंटरेस्टवरचा फोटो आणला होता. सेम आपण तिला करून दिला आणि ताई खूप खुश झाली आणि तिला आवडला देखील उल्फ हेअरकट. ताई सोबतच या मॅम देखील आल्या होत्या केडगाववरनं आणि ह्यांना लेंथ शॉर्ट नव्हती करायची आणि लेअरिंग्स लुक करायचा होता. तर आपण आपला मस्त असा सिग्नेचर लेअर हेअरकट केला आणि हेअरकट तर खूपच छान दिसत होता. मॅम देखील खूप हॅप्पी झाल्या. मस्त होता आजचा दिवस. आजचे ट्रान्सफॉर्मेशन तुम्हाला कसे वाटले कमेंटमध्ये सांगा आणि कमेंट करा यार, जरा सपोर्ट करा, लाईक करा, फॉलो करा. चालतं मग भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत फॉलो करून ठेवा. थँक्यू.